नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, MPSC दुय्यम सेवेविषयी एक महत्त्वाची अपडेट आहे, तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल, MPSC कंबाईन जी 2020 ची परीक्षा आहे त्या परीक्षेची प्रिलिम्स झाली होती आणि प्रिलिम्स नंतर जे काही उत्तरांमध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली होती, तर त्याच्यामुळे कोर्टामध्ये केस गेलेली होती आणि ती परीक्षा अजूनही पेंडिंग होती. म्हणजे बघा, कंबाईन 2021 ची प्री देखील झाली, मेन्स देखील झाली, आता फक्त ASO ची मेन्स बाकी आहे. तेव्हा कुठं या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आयोगाने यासाठीच्या नवीन तारखा आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्याच विषयीचा हा व्हिडिओ आहे. बघा, आज दिनांक 28 जुलै 2022 रोजी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलेलं आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, विषय ऐका. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 परीक्षेच्या आयोजनाबाबत. ओके, सो बघा, विविध कोर्ट केस वगैरे चालल्या, तर त्यानुसार आता ही परीक्षा 2020 ची आहे, हिला 2021 ची लिंक करू नका. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतोय की 2020 ची परीक्षा मेन्स पेंडिंग होती, ती आता होणार आहे. ओके, 2021 ची तर झालेली आहे. तर त्या परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत. बघा, तुमचा जसं की तुम्हाला माहीत असेल, मेन्समध्ये 2 पेपर असतात, PSI साठी, STI साठी आणि ASO साठी. तर त्यातील पेपर क्रमांक 1 हा सर्वांसाठी कॉमन असतो. तर तो पेपर क्रमांक 1 तुमचा रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. म्हणजे 11 सप्टेंबरला तुमचा हा पेपर असेल. त्यानंतर PSIचा मेन्सचा पेपर जो आहे, पेपर 2, आता हा पेपर क्रमांक 2 आहे. ओके, पेपर 2 जो असेल PSIचा तो 25 सप्टेंबरला होईल आणि त्यानंतर 15 ऑक्टोबरला तुमचा STIचा पेपर होईल, 16 ऑक्टोबरला तुमचा ASOचा पेपर होईल. म्हणजे बघा, युजली पेपरमध्ये गॅप असतो, परंतु इथं शनिवारी आणि रविवारी असे सलग पेपर आहेत. म्हणजे जे ASO किंवा STI या दोघांनाही असतील, त्यांच्यासाठी हा थोडा प्रॉब्लेम येईल. परंतु 15 ऑक्टोबरला STIचा तुम्हाला द्यायचाच आहे आणि 16 ऑक्टोबरला ASOचा तुम्हाला द्यावा लागेल. तर अशा प्रकारे नवीन डेट्स आपल्याला आयोगाने दिलेले आहे. मित्रांनो, तुमच्या मेहनत जे काही तुम्ही घेतली होती, प्रिलिम्स पास केली होती, कदाचित तुम्ही आत्ताची मेन्स देखील दिली असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. जे लोक प्रिलिम्स क्वालिफाय झाले होते, तर त्यांच्यासाठी खरंच ही एक चांगली संधी आहे. त्यामुळे याचा नक्कीच फायदा घ्या. आणि बघा, जाहिरात जी आहे, अधिसूचना किंवा जाहिरातीमध्ये कोणताही बदल झालेला नाही असं सांगितलेलं आयोगाने आपल्याला. जी जाहिरात तुमची 10 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेली होती. म्हणजे पदसंख्या वगैरे ही तेच आहे. म्हणजे ही ती भरती PSIच्या 300+ होत्या, तर त्या भरतीसाठीची ही मेन्सची परीक्षा आहे. तर जे कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल असतील, तर त्यांनी चांगला अभ्यास करा. सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला वेळ आहे. यामध्ये तुमचा अभ्यास नक्कीच चांगला होईल आणि तुम्हाला अजून पुढची जी प्रिलिम्स आहे तिची देखील संधी आहे. मागची जर तुम्ही मेन्स दिली असेल, तर त्यामध्ये देखील संधी आहे. म्हणजे खूप 3 चान्स तुम्हाला आता आहेत. तर चांगला अभ्यास करा आणि तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्या. तुम्हाला येणाऱ्या या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या. बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.